गोष्टींचा सिलसिला या सत्रामध्ये आज आपण दुसरी गोष्ट बघणार आहोत. कारण आज रविवार आहे, छान छान गोष्टी बघायच्या असा आपण चंगच बांधलेला आहे. आणि या गोष्टींमधून आपल्याला खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, जाणून घ्यायच्या आहेत. फक्त गोष्ट बघणं, त्यातले पात्र बघणं आणि त्याचं तात्पर्य बघणं, त्यातून काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे जाणून घेणं हा गोष्टीचा मुख्य उद्देश असतो. हे आपण सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच गोष्ट सांगण्याचा हा आपण केलेला प्रयत्न आहे. आज आपण जी गोष्ट बघणार आहोत ती आहे चंद्रराजा आणि सूड उगवणारा वानर. पंचतंत्रामधली ही गोष्ट आहे. या गोष्टी थोड्याशा वेगळ्या प्रकारच्या असतात, कल्पित असतात किंवा त्यातून काहीतरी बोध घ्यावा असं वाटत असतं, म्हणून त्या रचलेल्या गोष्टी असतात. एखादा अनुभव घेऊन त्याच्या माध्यमातून सांगितलेल्या या गोष्टी असतात. तर या गोष्टीमध्ये एक राजा असतो आणि तो जो राजा आहे त्या राजाला मुलं असतात छोटी छोटी, आणि त्या मुलांना वानरांबरोबर खेळायला खूप आवडत असतं. कारण एक दिवशी जंगलात फिरायला नेलं असता त्यांनी ही छोटी छोटी माकडं, ही वानरं बघितलेली असतात. आणि जसं आपण करू तसंच कुठेतरी ती वानरं किंवा ती माकडं करतायत म्हणताना त्यांना सुद्धा असं वाटतं की आपल्याला खेळायला ही माकडं आणली पाहिजेत. म्हणजे आपण जे करू त्याशीच उलटून कृती ही वानरं सुद्धा करतात. म्हणून काय होतं की राजा जंगलामधून अशी काही वानरं पकडून राजवाड्यामध्ये घेऊन येतो त्या मुलांच्या खेळण्यासाठी. आणि मुलांबरोबर छान खेळत असतात, त्या राजपुत्रांना आनंद देत असतात. म्हणून त्या माकडांची छानपैकी बर्दास्त ठेवली जात असते. त्यांना हवं नको खायला प्यायला सगळी सगळी चंगळ त्या माकडांची सुरू असते. म्हणजे रोजचं असं जंगलामध्ये इकडे तिकडे झाडावरून भटकणं अन्नासाठी, आणि अन्न मिळत नाहीये म्हणून वंचनेत राहणं, आणि सतत इकडे तिकडे लटकत उड्या मारत फिरण्यापेक्षा अन्नाचा प्रश्न त्यांचा कायमस्वरूपी या सगळ्यामुळे मिटला होता. त्यामुळे ती वानरं सुद्धा छान तिथे राहत होती. त्या वानरांबरोबर त्यांच्यामधला एक असा समजूतदार असा थोडासा वयस्कर वानर हा तिथे त्यांच्या सोबत राहत असतो. आणि हा जो वानर असतो याला वेगवेगळ्या शास्त्रांचं, म्हणजे त्या राजकुमारांना ज्यावेळी त्यांचे गुरु शिकवायला येतात तेव्हा हा वानर बाजूला बसून ते सगळं ऐकत असतो. ती शास्त्र, ते वेद, ती पुराणं, आणि तो ते सगळं शिकत असतो. ते शिकत असताना आपल्या वानरांना जेव्हा ती एकटी असतात, कोणी नसतं, तेव्हा त्यांना ते सगळं शिकवत असतो, सांगत असतो. पण त्या छोट्या छोट्या माकडांना असं वाटतं की आपली आता मजा चालू आहे ना, मग हे सगळं शिकून आपल्याला काय करायचंय, आपल्याला छान खायला मिळतंय, प्यायला मिळतंय, त्या राजपुत्रांसोबत फक्त खेळायचं तर आहे. मग एक दिवशी असं होतं की तिथेच त्यांच्याबरोबर काही मेंढे राहत असतात, की ते सुंदर सुंदर मेंढे असतात, असे छान त्यांच्या अंगावरती लोकर असते. मग ते राजपुत्र त्यांच्या अंगावरती बसतात आणि इकडे तिकडे राजवाड्यामध्ये मस्तपैकी फिरत असतात. म्हणून ते मेंढे तिथे राहत असतात. त्यातला एक जो मेंढा असतो तो अतिशय खादाड असतो. त्याला काहीही खायला कुठेही जाऊन तो संधीच बघत असतो. मग स्वयंपाकघरामध्ये अशा पद्धतीने तो शिरायचा, कोणाचं लक्ष नाहीये बघून, आणि तिथे असेल ते मिळेल ते खाऊन घ्यायचा. पण तिथले जे स्वयंपाकी होते त्यांना एक दिवशी तो सापडतो, आणि त्या स्वयंपाक्यांना या मेंढ्याचा प्रचंड राग येतो की आमचं सगळ्या वस्तू इकडे तिकडे इतस्ततः विखरून टाकतो हा मेंढा, आणि सगळी स्वयंपाकघराची वाट लावून काहीतरी खाऊन जातो. म्हणून ते जे स्वयंपाकी असतात ते हातात मिळेल ते पकडतात आणि फेकून त्या मेंढ्यावरती मारत असतात. आणि हे जो वयस्कर वानर असतो हे व्यवस्थित निरीक्षण करून ठेवतो. त्याच्या डोक्यामध्ये अशी एक कल्पना येते किंवा एक असा विचार येतो की हा मेंढा प्रत्येक वेळेला त्याला हवंय त्यावेळेला स्वयंपाकघरात जातो. समजा चिडून जर का या स्वयंपाक्यांनी काहीतरी जळतं यांच्या अंगावरती फेकून मारलं तर काय होईल, त्यांची लोकर जळेल. ते तसं अंग जळतंय म्हणून घेऊन शेजारीच अश्वशाळा आहे, म्हणजे जिथे घोड्यांना बांधलं जातं ते ठिकाण, तिथे ते गेले. तिथे प्रचंड गवत आहे. त्या गवतानी पेट घेतला की त्या घोड्यांना इजा होईल, ते सुद्धा जळतील. आणि त्यांच्या जखमा बऱ्या करण्यासाठी म्हणून वैद्यक शास्त्रामध्ये जे हे असतात, शालिहोत्र म्हणून जे वैद्यकशास्त्र हा जो ग्रंथ ज्यांनी लिहिला त्यांनी सांगून ठेवलेला आहे की घोड्याच्या अंगावरच्या जखमा बऱ्या करण्यासाठी वानरांची चरबी जी असते ती उपयोगी पडते.
आणि एक दिवशी असं काहीतरी झालं तर आपल्या सगळ्यांना प्राण्यांना मुकावं लागणारच आहे. मग काय करायचं? असा जर प्रसंग ओढावला आपल्यावरती तर याच्यावरती आपण काहीतरी उपाय शोधलाच पाहिजे. म्हणून तो सगळ्या जेव्हा एकटे असतात तेव्हा त्या वानरांना जवळ घेतो आणि त्यांना सांगतो, हे बघा असं असं आहे, हा मेंढा जातो आणि असा जर का कधी प्रसंग उद्भवला तर आपण सगळे प्राणांनिशी मुकू. ते त्यामुळे फक्त थोड्या दिवसांसाठी खायला मिळतंय म्हणून आपले प्राण गमावण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये असं मला वाटतं. आपण कोणाचंही लक्ष नसताना इथून राजवाड्यातून आपल्या जंगलात पळून गेलेलं चांगलं आहे असं मला वाटतं. पण ती माकडं काही ऐकत नाही. ते म्हणतात, तू म्हातारं माकड आहेस, तुला काही हे सगळे असेच विचित्र प्रकार आणि विचार सुचत असतात, त्यामुळे आमचा काही तुझ्यावर विश्वास नाही. आता आम्हाला छानपैकी खायला मिळतंय, खाण्यापिण्याची चंगळ होते, कुठे कसले इकडे तिकडे अन्नासाठी भटकत बसा सदैव, आणि ही असली आमची काही आता व्यथा नाहीये, तर आम्ही तुझ्याबरोबर येणार नाही. तुला पाहिजे असेल तर तू जा. मग कसा बसा मनावरती दगड ठेवून ते वानर तिथून निघून जातं आणि तसाच प्रसंग त्यांच्यावरती उद्भवतो. त्यांच्या पाठीमागे त्यांना तो अनुभवायला मिळतो की तो मेंढा एक दिवशी खाता खाता स्वयंपाकघरामध्ये जातो आणि ते खात असताना स्वयंपाकी रागाने चिडून अर्ध जळलं लाकूड जे असतं चुलीतलं ते फेकून त्या मेंढ्यावर मारतो आणि त्या मेंढ्याच्या अंगावरचं सगळं लोकर जळायला लागतं, अंग जळायला लागतं. तसं ते शेजारच्या अश्वशाळेमध्ये जिथे घोडे बांधलेले असतात त्या ठिकाणी पळत पळत जातं. पळत पळत तिथे गेल्यावरती गवतावरती गडबडा लोळायला लागतं की याने आग विझेल म्हणून. पण गवतावरती आग लागल्यावरती ते विझण्याऐवजी काय होतं की तिथे जास्त अग्नी पेटतो. आग लागली आणि ती आग जिथे घोडे बांधलेले होते त्या पागेमध्ये सगळीकडे झाली तो अग्नी आणि तो घोडे सुद्धा जळाले, इकडे तिकडे पळायला लागले, त्यांच्या अंगावरती जखमा झाल्या, खूप सगळं दावे सोडून पळायला लागले. आणि मग सगळ्यांच्या लक्षात आल्यावरती त्यांनी ती आग विझवली. ती आग विझवल्यावर त्यांचं असं लक्षात आलं की हे घोडे बऱ्यापैकी जळालेले आहेत आणि आता याच्यावरती आपण काय उपचार करायचा. म्हणून राजा जो आहे तो राजा हे जे प्राण्यांचे वैद्य असतात त्यांना बोलवून घेऊन येतो आणि त्यांना विचारतो की आता काय करायचं, या घोड्यांच्या जखमा आपण कशा पद्धतीने हे करायचं, बऱ्या करायच्या बरं. त्यावेळी ते जे वैद्य असतात ते म्हणतात की आपण याच्यावरती या वैद्यकशास्त्रानुसार आपण एकच गोष्ट करू शकतो आणि ते म्हणजे हे जे वानर असतात जंगलामध्ये त्यांची चरबी यांच्या जखमा बऱ्या करू शकतो, अशा पद्धतीने आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. तर काय करायचं म्हणून राजा त्यांच्याकडे असणारे सगळे वानर सेवकांना सांगतो की जा आणि त्या सगळ्या वानरांना मारून टाका आणि त्यांची चरबी घेऊन या, कारण त्या वानरांपेक्षा माझ्याकडे असलेले हे घोडे मला जास्त प्रिय आहेत. आणि अशा पद्धतीने त्या सगळ्या वानरांना मारलं जातं, जसं त्या मोठ्या वानराने सांगितलेलं असतं, त्याच्या अनुभवाच्या दृष्टीने जे सांगितलेलं असतं ते हे लोक ऐकत नाहीत आणि शेवटी प्राणांना मुकतात. सगळ्या वानरांना मारलं जातं घोड्यांच्या जखमा बऱ्या करण्यासाठी. आणि ही जी गोष्ट आहे, ही हकीकत जी आहे ती त्या वानराला समजते, म्हाताऱ्या वानराला समजते की आपले पुतणे भाचे सगळे जे होते म्हणजे ती माकडं ती अशा पद्धतीने राजाकडून क्रूरपणाने मारले गेले त्यांच्या चरबीसाठी. आणि ते वानर खवळून उठतं की आपण याचा सूड घेतला पाहिजे, राजाला मी काही सोडणार नाही, त्याने माझी जी संपूर्ण जमात संपवली आहे ना, माझे संपूर्ण आप्तेष्ट ज्यांना मारून टाकलंय त्या राजाचा मी सूड घेणारच, त्याला अजिबात सोडणार नाही, असं म्हणून ते इकडे तिकडे फिरत असतं. त्याला तहान लागते म्हणून एका सरोवराकडे जातो. सरोवराकडे त्याची निरीक्षण क्षमता अतिशय चांगली असते. सरोवराकडे जात असताना फक्त जातानाची माणसांची प्राण्यांची पावलं त्याला दिसतात, येतानाची पावलं दिसत नाही. त्यावेळी त्याला कुठेतरी शंका येते की इथे काहीतरी वेगळं दिसतंय. म्हणून तो जातो आणि एका बाजूनी कमळ असतं त्याचा पोकळ देठ काढून घेतो आणि त्या देठाने लांबूनच सरोवरातलं पाणी प्यायला लागतो. तितक्याच त्या सरोवरामधून एक राक्षस प्रकट होतो आणि तो हसायला लागतो. एकदम अक्राळ विक्राळ असा राक्षस असतो. तो राक्षस म्हणतो की तू प्रचंड चतुर आणि हुशार दिसतोयस मला, कारण या सरोवरामध्ये जो कोणी आला त्या कोणालाही मी जिवंत सोडत नाही, तो आजपर्यंत गेलाच नाही. पण तू चतुरपणाने असा काहीतरी धोका आहे हे ओळखून
सरोवराच्या काठावर लांब राहून कमळाच्या देठानी पाणी पितोयस, मला तुझं कौतुक वाटतं. तर मी सरोवराच्या आतच जे काही आहे ते करू शकतो, सरोवराच्या बाहेर मी कोणालाच मारू शकत नाही. त्यामुळे आजपासून तू माझा मित्र, तुला काय हवं ते माग. मग माकड या गोष्टीची, संधीची तो वाटच बघत असतो राजाचा सूड घेण्यासाठी. तो सांगतो की तुझ्या गळ्यामध्ये जी मोत्याची माळ आहे ती मला दे. आणि मग मी सांगतो मला एका राजाचा सूड घ्यायचा आहे, त्याच्यासाठी तू माझी मदत कर. तो राक्षस म्हणतो ठीक आहे, मी करेन तुझी मदत, आणि तुझ्यावरती माझा पूर्ण विश्वास बसलाय की तू इतका चतुर आहेस, हे बघूनच मला तुझं कौतुक वाटते. म्हणून स्वतःच्या गळ्यातली मोत्याची माळ त्या किनाऱ्यावरती तो फेकतो. माकड ते गळ्यामध्ये घालतं आणि तो सांगतो की मी एक परिवार तुझ्या भक्षणासाठी इथे घेऊन येणार आहे, आणि त्यांना सगळ्यांना चतुर बुद्धीने मी या सरोवरामध्ये उतरवेन, आणि तू त्या सगळ्यांना खाऊन टाकायचं. तेव्हा राक्षस म्हणतो ठीक आहे, तू ये, मी तुझी वाट बघतो. आणि मग ते जे माकड आहे, तो वानर जो आहे, ती माळ घालतो आणि सगळीकडे नगरामध्ये फिरायला लागतो कौलाकौलांवरून. लोक बघतात की अरे बऱ्याच दिवसांनी राजवाड्यात जातो की हे वानर बघितलं आपण, तू होता तरी कुठे, गेला कुठे होता हा. मग तो सांगतो की मी गेलो होतो माझ्या आप्तेष्टांना, माझ्या नातेवाईकांना भेटायला, आणि तिथे एक सरोवर आहे, फिरता फिरता मला दिसलं, आणि त्या सरोवरामध्ये पाचूंच्या, मोत्याच्या प्रचंड माळा आहेत, खूप सारं धन आहे तिथे. तर ही माळ बघा, ही माळ मी गळ्यात घातली, ती मी तिथूनच आणली आहे. ही खबर जी आहे ही राजाच्या कानापर्यंत जाऊन पोचते, आणि राजा त्याला बोलावून घेतो. तू कुठे होतास? तेव्हा तो वानर सांगतो की मी माझ्या नातेवाईकांना भेटायला गेलो होतो. एक मला अतिशय सुंदर असं सरोवर सापडलं. त्या सरोवरामध्ये पुष्कळ पुष्कळ असे दागिने आहेत, हिऱ्याचे, मोत्यांचे, खूप सारी संपत्ती आहे. बघा, माणूस म्हातारा होत जातो, पण त्याचा लोभ जो असतो तो कायम तरुण होतो. त्याला लोभ जो आहे तो सुटत नाही, तो तारुण्यातच राहतो. कोणत्याही क्षणी लोभ माणसाचा कधीही सुटत नाही, आणि तो सुटलेला नाही आजपर्यंत, आणि यापुढेही सुटेल की नाही माहिती नाही. जसं आपण आज या प्रसंगाला सामोरे जातो आहोत बघा, तर वेगवेगळे प्राणी मारून खाणं, विचित्र वेड्यासारखं, आणि काहीतरी निर्माण करण्यासाठी वेगळंच काहीतरी निर्माण करणं, आणि अखिल मानवसृष्टीला आपण मरणाच्या दारात ढकलणं, असा प्रकार कुठेतरी आज आपण अनुभवतोय. तर असा त्या राजाचा जो लोभ होता तो सुटत नव्हता, आणि म्हणून तो सगळं ऐकतो आणि तो म्हणतो हो का, मग मला सुद्धा तू तिकडे घेऊन जाशील का, मला पण मिळतील का त्या पाचूच्या, मोत्याच्या, सोन्याच्या माळा. तर तो वानर म्हणतो हो मिळतील की, पण जर तुम्हाला पुष्कळ आणि खूप हव्या असतील ना, तर तुम्ही तुमच्या सगळ्या कुटुंबाला सोबत घेऊन चला, म्हणजे मग एकत्र तुम्हाला प्रचंड असं भरपूर धन मिळेल. राजा लगेच तयार होतो, पण तुम्ही एक काम करायचं, तुम्ही सगळ्यांना सरोवरामध्ये उतरायला द्यायचं, त्यांना सगळे दागिने घ्यायला लावायचे, आणि माझ्याबरोबर एक अतिशय वेगळं ठिकाण आहे, तिथे जास्त वेगळ्या प्रकारच्या रत्नांच्या माळा मिळतात, तिथे तुम्ही माझ्यासोबत राहायचं. राजा त्यालाही तयार होतो, त्याच्या सगळ्या याच्यावरती विश्वास ठेवतो, आणि अशा पद्धतीने सगळेजण राजा पालखीत बसतो. आणि तो वानर इतकी छान खबर घेऊन आलेला आहे म्हणून त्याला पालखीत आपल्या मांडीवर वगैरे बसवून घेऊन जातो. आणि तिथे ते सरोवर आल्यावरती सगळेजण सरोवरामध्ये उतरतात. बराच वेळ होतो, सरोवरातनं कुणी बाहेर नाही आलेलं, कारण त्या राक्षसाने त्या सगळ्यांना खाऊन टाकलेलं असतं. आणि म्हणून राजा त्याला विचारतो की अरे वानरा, माझे सगळे नातेवाईक, माझं कुटुंब या सरोवरातून बाहेर का येत नाहीये, सगळे पाचू तू म्हणतो तसं मोत्याच्या माळा बिळा घेऊन, सगळं धन घेऊन. तेव्हा तो वानर झाडावर जाऊन बसतो आणि म्हणतो की हे राजा, तू माझ्या कुळाला संपवलंस, तू माझ्या वानरांची जी माझे संपूर्ण कुटुंब होतं, तुझ्या घोड्यांसाठी त्या सगळ्यांना क्रूरपणाने मारून टाकलंस, म्हणून मी असा चंग बांधलेला होता की तुला जिवंत ठेवून तुझ्या सगळ्या कुटुंबाला त्या पद्धतीनेच मी मारून टाकणार. या सरोवरामध्ये एक राक्षस राहतो, आणि त्या राक्षसाने तुझ्या सगळ्या कुटुंबाचा खात्मा केलेला आहे, सगळ्यांना खाऊन टाकलेला आहे, आणि आता तू रिक्त झालायस, तसाच रिक्त मी सुद्धा झालो होतो. म्हणजे जे आपण कर्म करतो त्या कर्माची आपल्याला शिक्षा भोगायला लागते. आपण चुकीचं वागलो समजा शाळेमध्ये आई वडिलांची, की त्याची शिक्षा कुठेतरी त्याच क्षणी मुलांना आपल्याला मिळत असते, आणि तशीच ही शिक्षा राजाला मिळालेली असते. राजा काहीच बोलत नाही, तो खूप रागावतो, आणि तसाच आल्या पावली पुन्हा परत आपल्या राजधानीकडे चालायला लागतो. रिक्त असताना सगळं संपलेलं असतं, राजपुत्र गेले, त्याच्या राण्या गेल्या, सगळे जवळचे लोक त्याचे जे असतात ते गेलेले असतात. त्याच्या
ज्या हव्यासा पायी, त्याला असलेली जी हाव असते त्या पायी, आणि मग वानर जो असतो तो कुठेतरी संतुष्ट होतो आणि तेव्हा राक्षस म्हणतो की वारे वा, चला तू तुझा सूड सुद्धा घेतलास, तुला एक मित्र सुद्धा मिळाला आणि आता आपण एकमेकांचे होऊन राहू, म्हणजे तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे. तर अशा पद्धतीने ही गोष्ट आपल्याला हे सांगते मुलांनो, की मुख्य म्हणजे येणाऱ्या संकटाला तुम्ही ओळखायला शिका, आणि जेव्हा ओळखूनही तुम्ही त्याच्या समोर जाऊन उभे राहता तेव्हा त्यातनं बाहेर कसं पडायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे, नाहीतर आपल्याला धोका उद्भवू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे मनात कोणाबद्दलही सूड भाव कधीही ठेवायचा नाही, की याने मला असा त्रास दिला ना तर मी त्या माणसाला किंवा त्या व्यक्तीला सोडणार नाही. त्यातून काय होतं की हा सूड जो असतो तो वाढतच राहतो, मग हा त्याचा, तो त्याचा, तो त्याचा, आपण एकमेकांचे मित्र कधी बनतच नाही. तो जो द्वेष असेल तो तिथल्या तिथे मनामध्ये आपण टाकून द्यायचा. हे आपलं प्रारब्ध होतं, हे असं घडणार होतं, मी त्यांना सूचना दिली होती तरी पण तुम्ही असे चुकीचे वागलात. आपले आईवडील आपल्याला सांगतात हे करू नको, ते करू नको, त्या क्षणी आपल्याला आपल्या आईवडिलांचा राग येतो, पण ते कधीही चुकीचं वागत नसतात मुलांनो. आपल्या आईवडिलांचं ऐका, त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात येणाऱ्या कुठल्याही धोक्यापासून, संकटापासून स्वतःला वाचवू शकता आणि त्यातून बाहेर पडू शकता. कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, लाईक करा, आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गोष्टी ऐकायला आवडतील, चांगल्या वाटल्या हे कमेंटमध्ये लिहा. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी अशीच एक छानशी गोष्ट घेऊन. तोपर्यंत टाटा.